ही डबल लेअर फ्रिलची बाही कशा प्रकारे शिवायची ते आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। तर बघा कशा प्रकारे शिवायची। तर दोन कापड घ्यायचे, म्हणजे सरळ कापड घ्यायचं। आता ही 5 इंच तयार करायची आहे मला, म्हणून मी थोडासा बाहीचा आकार देऊन घेतला आणि दुसरी फ्रिल मला 3 इंचाची तयार करायची, म्हणून मी 3 इंचाचं कापड तयार केलं आणि तिला एक साईडला पिको करून घेतली। पिको केल्यानंतर दोन्ही एकसाथ जोडून घेतल्या आणि जोडल्यानंतर आता अशा प्रकारे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। आता हे एकसारख्या प्लेट टाकून घ्यायच्या। आपला जो दंडघेर म्हणजे आर्महोल आहे त्या हिशोबाने आपल्याला थोड्या प्लेट मोठ्या मोठ्या टाकल्या तरी चालतात। त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, कापडावरती हे उलट बाजू ठेवायची, म्हणजे लहान जी फ्रिल आहे ती खालच्या बाजूने घ्यायची आणि मोठ्या फ्रिलच्या वरच्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता ही पूर्ण एकसारखी शिलाई ओढायची आणि नंतर यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची। आता ही जी आपण जोडलेली फ्रिल आहे तो भाग आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे फिनिशिंग सोबत। आणि अशा प्रकारे ही फ्रिल तयार झालेली आहे।